नमस्कार, मी सोनाली. माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण अंडा बिर्याणी रेस्टॉरंटसारखी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर सर्वात पहिले मी ते 6 अंडी उकडून घेतलेले आहेत. याला आपण अशा प्रकारे काटा चमच्याने होल करून घेऊयात, म्हणजे हे फ्राय करताना यामध्ये मसाला पूर्णपणे जाईल. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे अंडे फ्राय करून घ्यायचे. तर त्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून हे अंडे फ्राय करून घेऊयात. अंडे फ्राय करून झाल्यावर हे आपण काढून घेऊया आणि याच पॅनमध्ये थोडंसं अजून तेल टाकून यामध्ये आपण ब्राऊन कांदा फ्राय करून घेणार आहोत. हा कांदा मी इथे वाळून घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ताजा कांदा पण घेऊ शकता, पण वाळलेला कांदा हा पटकन फ्राय होतो, त्यामुळे मी बिर्याणीला हाच कांदा वापरत असते. आता यानंतर कांदा फ्राय झाल्यावर याच पॅनमध्ये आपण मसाला बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे थोडेसे जिरे आणि तेजपान टाकत आहे आणि त्यामध्ये मी इथे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक केलेली अद्रक लसूणची पेस्ट टाकून चांगलं फ्राय करून घेऊया. अद्रक लसूण पण चांगलं फ्राय झाल्यानंतर यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी टाकूया. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा बिर्याणी मसाला हे सर्व टाकून मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी टाकून मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर मी इथे थोडीशी कस्तुरी मेथी टाकत आहे, त्यामुळे बिर्याणीला चांगली टेस्ट येते. चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे चांगलं फेटलेलं दही घालून याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आता या ठिकाणी आपल्या ग्रेव्हीला चांगले तेल सुटले आहे. यामध्ये आपण अंडे मिक्स करूया आणि याला पण 1-2 मिनिटे चांगली वाफ काढून घेऊया, म्हणजे अंड्यामध्ये आपले मसाले चांगले मिक्स होतील. या ठिकाणी बिर्याणीची ग्रेव्ही तयार आहे. आता आपण बिर्याणीचा राईस तयार करायला घेऊया. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळून घेतलेले आहे. त्यामध्ये काही खडे मसाले घालूया. मसाल्यामध्ये मी इथे थोडेसे जिरे, 4 लवंगा, 4 काळी मिरी, 1 मोठी इलायची, 1 स्टार फूल, 4 छोटी इलायची आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि यामध्ये 2 चमचे मीठ घालून घेऊ. आणि त्यानंतर मी या ठिकाणी अर्धा तास भिजत ठेवलेला तांदूळ घालून घेतलेला आहे. आता हा तांदूळ आपल्याला 80 ते 70% शिजवून घ्यायचा आहे आणि तोही फुल गॅसवरती. गॅसची फ्लेम कमी करायची नाही. आता त्याच पातेल्यामध्ये मी 1 चमचाभर तूप घालत आहे. तूप चांगलं गरम झाल्यानंतरच त्यामध्ये आपण तयार केलेली ग्रेव्ही टाकायची आहे. त्यामध्ये थोडेसे 3 अंडे मी खाली टाकत आहे आणि नंतर भाताचा 1 लेयर त्यावरती देणार आहे. अशाच प्रकारे दुसराही लेयर आपण तयार करून घेणार आहोत. आता वरतून आपण फ्राय करून ठेवलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि त्यानंतर इथे 2 चमचे तूप घालून घेऊया. तूप जेवढे जास्त घालताल तेवढीच बिर्याणीची चव देखील वाढते. आता यानंतर एक 10 ते 15 मिनटं आपल्याला या बिर्याणीला दम द्यायचा आहे. त्यासाठी मी इथे या पातेल्याला कपड्याने कव्हर करत आहे, जेणेकरून आपली वाफ बाहेर पडू नये आणि आपल्या बिर्याणीला दम चांगला लागावा. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी इथे तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.